महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ, भेसळयुक्त पनीर आणि तूप प्रकरणी डेअरीवर धाड। राज्यात अनालॉग दुग्धेतर पनीरवर बंदी लागू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरातील MIDC चिकलठाणा परिसरात मोठी कारवाई केली आहे। मेसर्स अमोल दूध डेअरी या दुग्धजन्य उत्पादन युनिटवर टाकलेल्या छापात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त साहित्य आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले। तपासादरम्यान डेअरीमध्ये 10 ते 12 नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलाचे बॅरल आढळून आले। प्राथमिक चौकशीत या तेलाचा वापर अनालॉग पनीर तसेच तूप तयार करण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले। त्यानंतर संबंधित सोयाबीन तेलाचा साठा तात्काळ जप्त करण्यात आला। कारवाईत भेसळयुक्त गाईचे तूप निर्मितीसाठी वापरण्यात येणारे क्रीम तसेच पनीरचा साठाही जप्त करण्यात आला। या छाप्यात एकूण 3,12,380 किमतीचे दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले। प्रकरणाचा पुढील तपास अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे। दरम्यान महाराष्ट्र शासनाने 30 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या राजपत्रानुसार अनुरूप अनालॉग पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, साठवण, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्यभर 1 वर्षासाठी बंदी लागू केली आहे। या उत्पादनाला पोषणदृष्ट्या लाभदायक नसल्याचे नमूद करण्यात आले असून ते अस्सल पनीर म्हणून विक्रीस आल्यास ग्राहकांची दिशाभूल होऊन सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे शासनाने स्पष्ट केले आहे। या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून राज्यभर अशा प्रकारच्या युनिट्सवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम, छत्रपती संभाजीनगर।